संपूर्ण अवलंबून आहे. ह्या 9 गावाला पाणी दिलंच तर ह्या लोकांची दिलासा भेटणार आहे. आता सध्याला गावाची पिकं, वैरीची पिकं, ऊसाची पिकं आहे, बाक्या वाढवल्या, त्या बाक्या सुद्धा भरतोय आम्ही. आमच्याकडून बाक्या भरून घ्या ना तुम्ही. बरं आम्हाला रब्बी हंगामाचं पाणी द्या. एवढं पाणी तुम्ही दिलं रब्बी हंगामाचं तर शेतकरी जिवंत राहणार आहे. नाहीतर या शेतकऱ्याचं भयान वाटोळ होणार आहे. शेतकऱ्याने अति कष्टात ते पीक उभा केले ते आणि प्रतिनिधीचं काम आहे. प्रतिनिधी ह्याच्यावर कोण लक्ष दिलं. ह्याच्यावर मंगळ तालुक्यात आमदार समाधान अवताडे आहे, इकडं माढा तालुक्यात आमदार अमित पाटील आहे, तिकडं सांगोला तालुक्यात देशमुख आहे. या 3 आमदारांनी आणि पालकमंत्र्यांनी या 9 गावाचा विचार केला पाहिजे. नाहीच तर पुढं हे जर अवघड होणार आहे. गणित तुम्ही आमदार फक्त मतापुरतीच येता, मतच मागता. पुढचा न्याय कोण द्यायचा ह्या लोकांनी? गरीब लोक मरायला लागली, ह्याची तळमळ, ह्याचा पाप काट वाक्यावर तुम्ही घेता आमदार लोक. अरे आमदारांनो तुम्ही बघा, लक्ष द्या आमदारांनो तुम्ही लोकांकडं, तर तुम्हाला पुढं योग्य चांगलं मतदान भेटणार आहे. तर पुढचं भविष्य तुमचं वाईट आहे. तुम्हाला वाटतं ना आमची चलती झाली. आता काय गावाची परिस्थिती आहे? गावाची पण आता सध्या पिकं जळायला लागली. शेतकरी आत्महत्या करायची. शेतकऱ्याला पाणी नाही, एवढं पाणी तुम्ही दिलं तर शेतकऱ्याला जीवदान भेटणार आहे. उन्हाळ्यातली पाणी 2 देत होती, पहिली 5 पाणी भेटत होती. 72च्या आधी 72 नंतर उन्हाळ्याला ह्या फिल्टरचं पाणी आम्हाला 5 पाणी उन्हाळ्यात भेटत होती आणि रब्बीची 4 भेटत होती. हे पाणी गायब कुठं गेलं? हे पाणी कुठं गेलं? कुठं काय ह्याचा काय विचार आहे का नाही? कुठं गेलं पाणी? हे भ्रष्टाचार इकता माजला ह्या ठिकाणी. ह्या भ्रष्टाचाराला आळा नाही, ह्याच्यावर अधिकारी कोण नाही, त्याच्यावर कोण नाही, प्रतिनिधी त्याच्यावर लक्ष नाही, आमदाराचं लक्ष नाही. सभापती म्हणून 5 वर्ष काम केलंय. इथं झगडलो त्या तलाव पाय मुठरी काढावल्या, फोडायला लावल्या, समज केलं. पर समधी अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार जात आहे, मंत्र्यांचा भ्रष्टाचार आहे. हप्ता खात्यात मुठरींची समजेचे ह्यांच्यावर लिंक आहे. ह्या अशा लिंक चालणार नाही. किती दिवस परमेश्वर सेल करून गेली याला. जेव्हा घरी याचा न्याय आहे. गोरगरिबाचं बघा तुम्ही, प्रतिनिधींनो नीट बघा.